एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर होण्याची शक्यता आहे। श्वेतपत्रिकेसंदर्भात आज पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर होण्याची शक्यता। लोकसंख्येला थेट सेवा देतो आणि ओव्हरऑल जर पाहिलं की 88-89 मध्ये 8 किलोमीटर पुढील सेवा जी आहे ती साधारणतः 1.29% लोकांना देत होतो। आता ती फक्त 0.43% राहिलेली आहे आणि पुढील काळामध्ये ही 8 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर जवळची सेवा जी आहे ती शून्य करण्याचा माननीय मंत्री महोदयांनी बोलून दाखवलेला आहे। त्यांनी म्हणजे गावात एसटी गेली पाहिजे, प्रत्येक माणूस एसटीतून गेला पाहिजे असं त्यांचं विजन ठेवलेलं आहे। त्यानंतर गावाच्या संपर्काची जी टक्केवारी आहे 88-89 मध्ये 59.40% गावामध्ये एसटी पोहोचलेली होती। ती आता राखून महामंडळाचं जे जाळं आहे 2021-22 मध्ये 76.84% झालेलं आहे आणि यापुढे अजूनच ते गावागावात अजून प्रत्येक गावात पोहोचेल हे महामंडळाचं ध्येय आहे। राखून महामंडळाची वित्तीय स्थिती दिलेली आहे। साधारणतः 2018-19 पर्यंत 4,603 कोटीचा संचित तोटा महामंडळाला होता, परंतु 19-20, 20-21, 21-22, 22-23 आणि 23-24 या कालामध्ये महामंडळाला काही मोठ्या संकटांना सामोरं जायला लागलं, जसे सगळ्या महाराष्ट्राला किंवा भारताला किंवा सगळ्या जगाला सामोरं जायला लागलं। तो म्हणजे कोविड-19चा जो कालावधी होता, त्यानंतर झालेली टाळेबंदी जी होती तो एक इम्पॅक्ट महामंडळाला मोठा झालेला आहे। त्यानंतर राखून महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा झालेला प्रदीर्घ संपर्क यामुळे मोठा तोटा राखून महामंडळात झालेला आहे आणि 2023-24 जे अलेखापरीक्षित लेखे आहे आमचे त्यानुसार 10,322 कोटीचा तोटा आम्हाला संचित तोटा आम्हाला 2022-23 एंड पर्यंत झालेला आहे। म्हणजे 31 मार्च 2024 ला महामंडळाचा अलेखापरीक्षित जो तोटा आहे तो 10,322 कोटी इतका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।